बार्शीचे पक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या ठिय्या आंदोलनाला आज 9वा दिवस आहेत। विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा समाजाला ओबीसीतून मागणी द्यावी या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं। आता आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत। कशा पद्धतीने बघताय का? आता मी सुरुवातीपासून पाहतो की मी अत्यंत विद्यार्थी दशकापासून या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि गेली 40 वर्षांची ही मागणी आहे। याच्यामध्ये असंख्य आंदोलनं झाली। माझ्या अगोदरही फार मोठमोठ्या दिग्गज मराठा समाज बांधवातल्या वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या नेते मंडळीनं प्रयत्न केला। 500च्या आसपास माझ्या मराठा समाजातल्या तरुणांचं सर्वोच्च बलिदान याकरता त्यांनीही दिलेलं आहे। असंख्य रस्ता रोको आंदोलनं प्रत्येक आंदोलनं झाली। असंख्य गुन्हेही दाखल माझ्या सर्व समाज बांधवांवरती झालेले आहेत आणि असंख्य उपोषणं झाली, मोर्चे झाले, आंदोलन झाली, तरी देखील यावरती ठोस असा उपाय अंतिम उपाय निघालेला नाही। त्यामुळं मीही या ठिकाणी एक विधानसभेचा आमदार सदस्य या नात्याने या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवून हा प्रश्न निकाली काढावा या दृष्टिकोनातून 9वा दिवस आहे या ठिकाणी बसलो आहे। परंतु सगळा महाराष्ट्र पाहतो आहे की एकही व्यक्ती म्हणजे आमदार सगळ्या आमदारांना पत्र दिल्यात, विधान परिषद, विधानसभा, विरोधी पक्ष, सत्ताधारी, अध्यक्ष, राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांना पत्र दिलेत, पण या ठिकाणी कुठलंही समर्थन मला मिळत नाही। फक्त समाज बांधवामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। हा प्रश्न कुठंतरी कायमस्वरूपी सुटावा। दादा, आज पोलीस भरती संदर्भात काही मुलं तुमच्याशी भेटण्यासाठी आले होते। कोणता असा मुद्दा होता की तुम्ही फडणवीस साहेबांना सांगितला आणि तो लगेच ॲक्सेप्ट करण्यात आला? आज मुळातच माझा आरक्षणाचा एक मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा घेऊन बसलेला आहे की ज्या पद्धतीनं मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे त्याच पद्धतीनं मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहतो की शेतकऱ्याचा गोरगरिबाचा मुलगा शिकत असताना आई दारं धरायला जाते, आई खुरपायला जाते, वडील दारं धरण्याकरता जातो किंवा कुणी किराणा दुकानात किंवा मजुरीचं काम करणारी जी काही पालक आहेत मुलांची त्यांना फी भरता येत नाही, त्यामुळं अर्धवट मुलांची शिक्षणं राहतात। त्यामुळं मुलांच्या मनामध्ये नैराश्य येते। त्यामुळं मी मुलांचंही शिक्षण, मराठा समाज बांधवांच्या मुलांचं शिक्षण मोफत व्हावं, गोरगरिबांच्या सर्व धर्मातील जातीतील मुलांचं शिक्षण मोफत व्हावं, जिल्हा आणि तालुका स्तरावरती वसतिगृह व्हावी ही मागणी केलेली होती। आणि त्या अनुषंगानं रात्री अकॅडमीमध्ये मी पाठीमागं पण सांगितलं होतं की काही मुलांनी मला जेवणाच्या बाबतीमध्ये पण त्यांच्या व्यथा मांडलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं काही 16 अकॅडमी या ठिकाणी बार्शीमध्ये आहेत। हजारो विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत, आर्मीचं प्रशिक्षण घेतात। हे शिक्षणाचं माहेरघर आहे। कर्मवीर जगदाळे मामांच्यामुळं या ठिकाणी बार्शी तालुका हा शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी असंख्य विद्यार्थी आहेत। त्यांच्या ज्या व्यथा होत्या त्या MPSCच्या काय असतील किंवा पोलीस भरतीच्या त्या घेऊन माझ्याकडे काल असंख्य विद्यार्थी रात्री आलेले होते। मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु माझं फोनवरती काही बोलणं झालं नाही। परंतु जे मी मेसेज टाकलेले होते त्यापैकी त्याला उत्तर माननीय फडणवीस साहेबांच्या संबंधातला हा विषय असल्यामुळं त्यांनी उत्तर दिलेलं आहे की जी 9,000 भरती करणार होते त्यापैकी वाढ करून 12,000 विद्यार्थ्यांची पोलीस भरती या ठिकाणी व्हावी, पोलिसांची भरती व्हावी हा एक त्या ठिकाणी मागणी केली होती। त्याला होकारात्मक असं प्रतिसाद आलेला आहे आणि जे वयोमर्यादा होती ती वाढवण्याकरता मीही गेल्या वेळेस प्रयत्न केले होते, त्याला यश आलेलं होतं आणि ते डिसेंबरपर्यंतच आहे। त्यामुळं आचारसंहितेच्या आतच ती पोलीस भरती व्हावी हा एक विनंती केली होती। ती एक सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी मला मेसेजच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं समाधान झालेलं आहे। त्याकरता ते सगळे विद्यार्थी मला हजारोच्या संख्येने या ठिकाणी आता भेटण्याकरता आलेले होते आणि त्यांच्या भरतीच्या बाबतीमधल्या ज्या काय अडचणी आहेत ग्राउंडच्या बाबतीमध्ये ते सांगण्याकरता आलेले होते आणि मूळ त्यांची मागणी होती की भाऊ तुम्ही जो मुद्दा घेतलेला आहे की मुलांच्या बाबतीमध्ये शिक्षण मोफत व्हावं। आता बघा त्यांनी त्यांची आठवड्यातनं म्हणजे एखादा डबा जर नाही आला तर जेवणाची सुद्धा गैरसोय होती। जी व्यथा आहे मुलांची ती सुद्धा व्यथा मांडली आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी बार्शीमध्ये सकारात्मक जेवणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारला मागणी करू, नाही केलं तर आम्ही आमच्या व्यक्तिगतरित्या या ठिकाणी त्या मुलांच्या जेवणाची कुठली अडचणी येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी बार्शीमध्ये किमान एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी करण्याकरता प्रयत्न निश्चितपणानं करणार आणि लवकरात लवकर त्याची कारवाई पूर्ण करेन।
कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचं हे 4 दिवसाचं आंदोलन होत आहे, मात्र सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. मात्र हा जो मुद्दा आहे निवडणुकीच्या अगोदर संपवावा अशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे की मराठा बांधवांच्या. हा निकाल कधी लागणार? हा निकाल तर 40 वर्ष होऊन गेली लागलेला नाही. आता माझ्या 9 दिवसाच्या ठिय्या आंदोलनानं लागणार का नाही हा पण महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवाला विषय माहिती आहे. फक्त जागृती करणं आणि कोण कशा पद्धतीचं धोरण अवलंबतं आहे, कोण पाठिंबा देतं आहे का किंवा काय, ह्याकडं फक्त आम्ही बघतो आहे. परंतु बघून काय गपची बसणाऱ्यापैकी मी नाही. कारण जरी अधिवेशन नाही बोललं तरी काही मराठा समाजामध्ये जी चळवळीत काम करणारी जी अभ्यासक आहेत ह्यांना बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये कायदेशीर मार्ग ह्याला काय अवलंब येतो का या दृष्टिकोनातून भविष्यात माझे प्रयत्न निश्चितपणानं राहतील. जरांगे पाटील हे 4 दिवसापासून आंदोलन आहे, त्यांची तब्येत आता कुठेतरी खाली होती आहे. कसं बघताय यांच्या त्या आंदोलनात? नाही, मी तर मग सांगितलं ना 40 वर्ष होऊन गेलं. यामध्ये 58 मोर्चे एवढे आंदोलन झालेत. दादांनी पण बरेच उपोषणं हे केलेले आहेत. आता एवढीच मागणी या ठिकाणी. आता उपोषण करणं, आता आपण म्हणलं की पुढची भूमिका काय असेल किंवा आंदोलन, आता ह्याच्यामध्ये ज्यांना आरक्षण द्यायचं आहे त्याच मुलांवरती गुन्हा दाखल झाला तर ते अत्यंत दुःखद घटना आहे. त्यामुळं आता ही कायदेशीर लढाई कशी लढता येईल हा एक विषय आहे. आणि सर्व समाज बांधवांनी एक उठाव करणं गरजेचं आहे. सगळ्या आमदारांना तुम्ही गप काय आहेत. आता 288 मधल्या एका आमदारांनी भूमिका स्पष्ट केली ना, त्याच पद्धतीनं दादांनीही आव्हान करावं. मी आव्हान करतो सगळ्या मराठा समाज बांधवांना की सगळ्या आमदारांना एकदा विनंती करा. नाहीतर आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे जवळ, त्यावेळेस मग कोण आमदार प्रतिसाद देत आहे नाही देत आहे त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निर्णय आपले घ्यावे. आणि मी आणखीनही सांगतो, पाठीमागं पण सांगितलं होतं की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत बांधवांनो. आता 4.5 वर्षानं ती निवडणूक आहे. आता विधानसभेच्या पण निवडणुका होणार आहेत, झाल्या की 5 वर्षानंतर, म्हणजे परत मध्ये आधी काहीच नाही. त्यामुळं जर निर्णय घ्यायचा असेल तर आत्ताच मराठा समाज बांधवांनी सगळ्या आमदारांना जाऊन 1-2 दिवसामध्ये विनंती करावी अशी मी सर्व समाज बांधवातल्या सर्व बांधवांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करू इच्छितो की आपण आमदारांना भेटायचं काम चालू करावं. एकीकडे तुम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करतायत, जरांगे पाटील करतायत, मात्र ओबीसींचा त्यासाठी तीव्र विरोध आहे. आता वडीगोद्री येतं लक्ष्मण हाके असेल, भारत वाघमारे असतील, यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. कुठेमुळे ह्यामुळे कुठेतरी सामाजिक संतुलन आहे ती बिघडण्याचं काम सुरुवात होती महाराष्ट्र, असं वाटतं का नाही? नाही, मी त्यामुळंच हा मुद्दा मी केलेला आहे की ज्या जातीमध्ये 2 गट निर्माण होऊ लागलेले आहेत, मराठा आणि ओबीसी, आणि जे ग्रामीण भागामधलं वातावरण आहे, मी माझ्या पत्रामध्ये पण तेच नमूद केलेलं आहे की ओबीसी आणि मराठा एकमेकाच्या दुकानाला सुद्धा जात नाही किंवा एकमेकाच्या सुखदुःखात सुद्धा जात नाहीत. आणि अशी जर परिस्थिती आणीबाणीची निर्माण झाली तर यावरती सरकारनं सकारात्मक निर्णय घेणं आणि विरोधी पक्षांनी दोघांनीही, कारण आपल्याला मी मोठा शब्द वापरतो, सगळीजण म्हणत असतात की राजेंद्र राऊत त्याच्या कुवतीपेक्षा एखादा मोठा शब्द वापरतो, परंतु गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस एखादी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस माननीय देशाचे कुणीही पंतप्रधान असू द्या ते सगळ्याच पक्षाला एकत्र घेतात आणि याच्यावरती आपण काय धोरण अवलंबलं पाहिजे हा एक चर्चा करूनच सगळ्यांच्या एका विचारानं हा सकारात्मक निर्णय घेणं आणि देश आबाधित ठेवणं, राज्य आबाधित ठेवणं ही सगळ्यांची जबाबदारी. आणि त्याचमुळं मी म्हणतोय, तुम्ही म्हणत असताना की सत्ताधाऱ्याला तुम्ही पाठिंबा दिला तो विकास कामा करता असेल, परंतु ही परिस्थिती आणीबाणीची, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर मी वास्तव पाहिलेलं आहे, एक 5-25 मराठा समाजाची मुलं जर बसलेली असेल तर कुठला ओबीसीचा मुलगा समोरून जात नाही. किंवा ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त आहे तिथं जर एक 25-30 ओबीसीचे बांधव थांबले तर मराठा समाजाचा मुलगा पडून जात नाही. ही वास्तव आहे. आणि ह्याला जर उत्तर असेल तर कुणी कुणावर बोटं दाखवू नका किंवा कुणी कुणावरती ढकलू नका. सगळेजण मिळून सर्वपक्षीय एका ठिकाणी बसा आणि ह्याच्यावरती सकारात्मक निर्णय घ्या. हीच मूळ मागणी आहे माझी. कुणावरती एकमेकावरती ढकलण्याचा विषय नाही. आणि जर मिटलं नाही तर अशी असंख्य आंदोलनं दोन्ही बाजूनं होणार आहेत. ह्याला जबाबदार कोण आहे? कुठेतरी आता उद्या तुमचं शिष्टमंडळ ही मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललं आहे. कोण असणार आहे त्या शिष्टमंडळाने, काय मागणी असणार आहे त्याची? आमचे सकल मराठा समाज बांधव जे आहेत, आता उदाहरण आमचे महेश देशमुख सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आहेत तेही, आणि त्यांच्याबरोबर काही सकल मराठा समाजातली काही प्रतिनिधी जातील त्यांच्याबरोबर मुंबईला. किती वाजता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे? नाही, वेळ नाही दिलेला. आता
तिथं जावं लागेल, त्यांना हे करावं लागेल. संध्याकाळी आणखीन मी मेसेज टाकतो किंवा त्यांच्या PNला बोलतो उद्या वेळ द्या म्हणून. आता संध्याकाळी फोन केल्यानंतर वेळ मिळेल त्यांना. अशा प्रकारे राजेंद्र राऊत यांचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना विशेष अधिवेशन घ्यावं यासाठी विनंती करणार आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी.